नॅशनल एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं एन्ड्युरो 3 या स्पर्धेचं पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलं होतं। सायकलिंग, ट्रेकिंग, हाईक अँड बाईक अशा साहसी खेळांचा मिलाप आणि विविध आव्हानांचा सामना करत ही स्पर्धा पार पडली। एन्ड्युरो देशातीलच नाही तर परदेशातल्या खेळाडूंना आकर्षित करणारी साहसी स्पर्धा। विविध आव्हानं आणि थरार यामुळे वेगळीच उंची या स्पर्धेनं गाठली आहे। कटारिया हायस्कूलच्या मैदानात राज ठाकरेंच्या हस्ते फ्लॅग ऑफनं या स्पर्धेला सुरुवात झाली। ज्युनियर आणि मीडिया कॅटेगरीची स्पर्धा सुरू झाली ती डोंजे जवळील डोंगरावर। ॲमेच्युअर, कॉलेजियन्स यांना मात्र त्यासाठी 500 गाठावं लागलं। स्पर्धेला सुरुवात झाली आणि सर्व टीम्स आपल्या सायकलसह मार्गक्रमण करू लागल्या। सायकलिंग करतानाच करावा लागणारा हाईक अँड बाईक प्रकार सर्वात अवघड समजला जातो। स्वतःसह आपल्या टीम मेंबरची सायकल उचलत एकमेकांना सांभाळत स्पर्धक रस्ता पार करत होते। खराब रस्ता, चढण आणि रणरणतं ऊन यामुळे स्पर्धकांपुढे मोठं आव्हान होतं। काही जण रस्ता चुकले तर काहींच्या सायकल्सनी दगा दिला। मात्र जिंकलो नाही तरी स्पर्धा ही पूर्ण करायचीच ही त्यांची जिद्द वाखाणण्याजोगीच। कॉलेज इन मिक्स मधून आम्ही पार्ट घेतोय। ती 2 मुलं आणि मी असे आहोत आणि खूप जास्त एक्साइटमेंट आहे। फर्स्ट टाइमच पार्टिसिपेट करतोय, सो लेट्स सी। सारखं सायकलिंग ट्रेकिंग आहे। आधी असं फक्त सायकलिंग होतं, मागचं सायकलिंग झाल्यावर मग ट्रेकिंग होतं। ॲक्च्युली तसे आम्ही काही प्रिपरेशन नाही केली हाईक अँड बाईकची, बट आम्ही असं होप करतोय की आम्ही तिकडे गेल्यावर आम्हाला झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।